नमस्कार, मी वैद्य इंदिरा साठे. वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते. आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला, बुद्धीला आकार देणार आहोत. बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ, शांत, निवांत, प्रसन्न जागी बसा. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा. तुमच्या पाठीला, कमरेला आधार द्या. तुमचे डोळे बंद करा. मन शांत करा. तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटीपोटावर ठेवा. तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा. तुमचे चित्त एकाग्र करा. तुम्ही मनाने, भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा. बाळाशी एकरूप व्हा. आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा, म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल. आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत. बाळा, आज मी तुला प्रामाणिकपणा ही गोष्ट सांगणार आहे. बाळा, हजरत अली हे अत्यंत प्रामाणिक होते. त्यांचा प्रामाणिकपणाबद्दल मी तुला गोष्ट सांगणार आहे. हजरत अली एका बादशहाकडे नोकरीला होते. ते बादशहाच्या दरबारात प्रधानमंत्री होते. ते आपल्या कामात एकदम चोख व इमानदार होते. ते कोणतेही काम चिकाटीने करायचे. त्यांचा हिशोब देखील अतिशय बिनचूक असायचा. बाळा, एके दिवशी हजरत अली आपल्या कचेरीत बसून काही महत्त्वाच्या हिशोबाचे कागदपत्र पाहत होते. कागदपत्र तपासता तपासता फार उशीर झाला व अंधार पडायला लागला. काम तर अजून बरेच शिल्लक होते. तेव्हा त्यांनी एक मेणबत्ती लावली आणि काम सुरूच ठेवले. बराच वेळ गेला तेव्हा हजरत अलीकडे त्यांच्या राज्यातील 2 सरदार आले. त्यांनी अलींना सांगितले, अली साहेब, आमचे तुमच्याकडे थोडे खाजगी काम आहे. कृपया आपली संमती असेल तर बोलण्याची परवानगी द्यावी. त्यावर अली साहेबांनी त्यांना थोडा वेळ थांबण्याचा इशारा केला आणि आपले काम पुढे तसेच चालू ठेवले. बरं का बाळा, थोड्याशा कालावधीत हजरत अलीने काम संपवले. काम संपल्याबरोबर अली साहेबांनी पेटती मेणबत्ती विझवली आणि टेबलच्या खालून दुसरी नवीन मेणबत्ती काढून पेटवली. हे सर्व काही सरदार पाहत होते. अली साहेबांनी पहिली मेणबत्ती विझवली आणि लगेच दुसरी काढून लावली. या अशा करण्यामागे अली साहेबांचा काय हेतू असावा बरं? यातले रहस्य त्यांच्या लक्षात येत नव्हते. तेव्हा एकाने मोठ्या नम्र भावनेने अलींना विचारले, अली साहेब, आपण पहिली पेटती मेणबत्ती विझवून दुसरी लावली, याचे कारण काय? बाळा, यावर हजरत अली म्हणाले, मी आत्तापर्यंत सरकारी कामकाज करीत होतो म्हणून ती सरकारी मेणबत्ती लावून कामकाज करत होतो. आता माझे सरकारी कामकाज संपले आहे आणि या क्षणाला मी आपणासी खाजगी काम करत आहे म्हणून सरकारी मालमत्तेतील मेणबत्ती विझवली आणि माझी स्वतःची खाजगी मेणबत्ती लावली. मी जर आता माझे खाजगी कामही सरकारी मेणबत्तीवर केले असते तर मी स्वतः चोर ठरलो असतो. बाळा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये. ती म्हणजे इमानदारी, प्रामाणिकपणा. जर आपण प्रामाणिकपणाने वागलो तर आपण सुखी, समाधानी व आनंदी आयुष्य जगू शकतो आणि आपल्या राष्ट्राचा, देशाचा खऱ्या अर्थाने आपण विकास करू शकतो. मला माहीत आहे की हा प्रामाणिकपणा तुझ्यामध्ये आहे व तू अशाच प्रकारे राष्ट्राची, देशाची सेवा करून चांगले आयुष्य जगणार आहेस. धन्यवाद.